आता बातमी आहे पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात रंगलेल्या राजकारणाची। देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देऊन मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही, त्यामुळे फडणवीसांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला। देवेंद्र फडणवीस पुन्हा असं म्हणाले की मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे। ठीक आहे, त्यांना त्याच्यावर भाष्य करून आणखी महत्त्व त्यांचं वाढलं असं मला वाटत नाही। पण इतक्या दिवसांनी त्यांनी काढणं काय नेमकं दिसतंय त्यांनाच विचारायची गरज आहे। कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजारी असलेल्या खासदार गिरीश बापटांना उतरवल्यामुळे भाजपवर टीका केली जाते। या टीकेला भाजप नेते संजय काकडे यांनी उत्तर दिलंय। बापटांवर बोलताना काकडेंची जीभ घसरली तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना प्रचारात उतरवणं याला काय म्हणाल असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केला। जसे बापट साहेबांना स्वतःच्या हृदयामध्ये मनामध्ये मोठ्या डोक्याच्या मेंदूमध्ये एक खुजली आहे राजकारणाची। जसं राजकारण येतं तसे ते बाहेर पाडतात। मग कुठल्याही अवस्थेत असू ते त्यांच्या रक्तात भिनभिनलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि प्रचार यंत्रणा, त्यामुळे ते त्यांच्या स्वखुशीने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलेले आहेत। हृदय साफ असून आजारपण असूनही जिद्दीने फिरत आहेत, आताही म्हणे कसब्यात येणार आहेत। मग त्यांना तुम्ही ह्या स्थितीमध्ये फिरवता ते अमानवीय नाही। उलट त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की हा माणूस पार्टीसाठी इतकं धावतो। जरा तुम्ही पवार साहेबांना पण हा सल्ला द्या, पवार साहेब तुम्ही किती परिश्रम घेतले, जरा आराम करा। आम्ही आता तरुण पिढी आहोत, तुमच्यावर विश्वास नाही आहे, तुमच्यावरच नाही तुमच्या नेत्यावर वरच्या नेत्यावर पण विश्वास नाही आहे, म्हणून ते कोणावर विश्वास न ठेवता फिरताय। टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ वादात सापडलाय। एका हॉटेल बाहेर हाणामारी करतानाचा पृथ्वी शॉचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पृथ्वी शॉ आणि एका मुलीमध्ये मारामारी सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ सोबत दिसणाऱ्या मुलीचं नाव सपना गिल आहे। या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी तिला अटक केली आहे। सपना गिल एक मॉडेल आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। इंस्टाग्रामवर तिचे 2,18,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। खानदेशातील सगळ्यात मोठ्या वारकरी संप्रदायाच्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या यात्रेचा आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंची एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली। दर्शनासाठी शेकडो दिंड्या लाखो भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालेत। पहाटेपासूनच दर्शन बारीमध्ये मोठी गर्दी झाली आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील यांची महापूजेला उपस्थिती आहे। एकादशी आणि महाशिवरात्र लागोपाठ असल्याकारणे दोन्ही दिवस भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। संस्थांच्या वतीने तसेच हरिभक्त पारायण मंडळी देणगीदार यांच्या वतीने सर्व भाविकांची प्रसादाची निवासाची व्यवस्था आहे त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व भाविकांनी आदिशक्ती मुक्ताई दर्शन लाभ घ्यावा। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे गावात बैलगाडी